त्या काळात स्त्रिया अशिक्षित होत्या, यामुळे स्त्रियांचे बालविवाह केले जात होते। या काळामध्ये 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। सावित्रीबाई फुले ह्या सुद्धा अशिक्षित होत्या। त्यांचा विवाह बालविवाह केला गेला। त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। ज्योतिबा फुले हे बाकी पुरुषांसारखे वाईट नव्हते, ते स्त्रियांचा आदर करत होते, स्त्रियांना मान देत होते। ज्योतिबा फुलेंना माहित झाले की आपल्या सावित्रीबाईंना वाचता लिहिता येत नाही, म्हणून त्यांनी त्यांना शिकवले, लिहायला वाचायला शिकवले, त्यांना साक्षर बनवले। अशा प्रकारे महात्मा फुले हे स्त्रियांना शिकवणारे पहिले शिक्षक बनले। सावित्रीबाई फुले साक्षर झाल्यानंतर त्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मनात विचार आला की बाकी स्त्रिया सुद्धा शिक्षित झाल्या पाहिजेत, त्यांना समाजात चांगले मान मिळाले पाहिजे, म्हणून त्यांच्या मनात विचार आला की स्त्रियांना सुद्धा शिक्षण मिळाले पाहिजे। आणि 1848 मध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली, परंतु शाळा उघडून काही अर्थ नाही, कारण कोणी वडील आपल्या मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवत नव्हते। हळूहळू काही प्रयत्नाने 6 मुली येऊ लागल्या, परंतु ह्याही परिस्थितीमध्ये त्यांना खूप अडचणी आल्या। समाजातील वाईट लोक त्यांना तुच्छ मानत असत। सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण मारत होते, दगड मारत होते, चिखल मारत होते, तरी सुद्धा त्या डगमगल्या नाही। त्यांनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले आणि स्त्रियांना साक्षर बनवले। समोर स्त्रिया शिक्षित होऊ लागल्या, समाज सुधारू लागले, परंतु भारतामध्ये प्लेगची साथ आली। या साथीमुळे अनेक लोक आजारी पडले, खूप लोक मृत्युमुखी पडले, काही लोक आपले गाव सोडून जाऊ लागले। अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनाही सुद्धा ते लोक म्हणत होते की चला सावित्रीबाई तुम्ही सुद्धा आमच्यासोबत, परंतु सावित्रीबाई फुले ह्या आपल्या गाव सोडून गेल्या नाही। त्यांनी आपल्या गावातील लोकांची मदत केली, रोगी लोकांची औषधोपचार केले। तशाच त्यांना एक 10 वर्षीय मुलगा मिळाला, त्या मुलाला प्लेगची बिमारीने घेरले होते। त्याच्या आजूबाजूला कुणी नव्हते, तो मुलगा रडत होता। सावित्रीबाईंनी त्याला पकडले आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन गेल्या। त्या मुलाचे प्लेगची साथ त्या सावित्रीबाईंना सुद्धा लागली आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांनी अखेर श्वास घेतला। क्रांतिज्योती सावित्री ह्या मावळल्या। आज जरी त्या आपल्या समोर नाही, परंतु त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा आपल्याला प्रेरित करत आहेत जीवनामध्ये चांगले बनण्याचे। त्यांनी सांगितले की अशक्य काहीच नाही, जर तुम्ही हिंमत केली तर सगळे शक्य आहे। त्यांच्याच पासून आज जगातल्या कितीतरी स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत। देशातील राष्ट्रपतीपासून तर देशातील सरहद्दीपर्यंत आज मुली पोहोचलेल्या आहेत। त्या काळात मुलींना शिक्षणाची पाबंदी केली जात होती। सावित्रीबाई फुलेपासून आज मुली शिक्षित आहेत आणि स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये असो अव्वल येत आहेत। आपण सुद्धा स्त्रियांनी किंवा पुरुषांनी सुद्धा आपल्या सावित्रीबाई फुले यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या। जाण्यापूर्वी मी तुमच्यासमोर 2 ओळी म्हणतो। सावित्री म्हणते, 2 ओळी म्हणते, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी।